ऋतिक रोशनचा ब्रँड हजारो कोटींचा रिव्हेन्यू करतो, पण हे सगळं झालं कसं? आज HRXचा GMV 1000 करोड क्रॉस झालाय आणि हे बघितलं तर एक कम्प्लीट मार्केटिंग मास्टर क्लास आहे. तिथे बाकी सेलिब्रिटी ब्रँड फक्त आपल्या नावावर सर्व्हाइव्ह करतात, तिथे HRXने फोकस केला रिअल कस्टमरवर. त्यांनी पार्टनरशिप केली मिंत्रासोबत आणि त्यामुळे त्यांना कस्टमर बिहेवियरचा डीप डेटा इन्साईट मिळाला आणि त्याच बेसवर HRXने डिझाईन केली इंडियन लाईफस्टाईलसाठी परफेक्ट प्रोडक्ट लाईन. शूज, फिटनेस वेअर आणि स्मार्ट गिअर सगळं एक्झॅक्टली यूथला पाहिजे तसं. आणि प्राइसिंग स्ट्रॅटर्जी पण जेन्युइन होती. जिथे लक्झरी ब्रँड 3000 पेक्षा जास्त चार्ज करत होते आणि लोकल ब्रँड 200 मध्ये सर्व्हाइव्ह करत होते, तिथे HRXने परफेक्ट मिडल ग्राउंड हिट केलं. प्रीमियम फील बट स्टील अफोर्डेबल फॉर यूथ अँड कॉलेज क्राऊड. पण सगळ्यात मोठा मास्टर मूव्ह होता मिंत्रासोबत एक्सक्लुझिव्ह टाय अप. इन्स्टंट पॅन इंडिया रीच मिळाली, होम पेज व्हिजिबिलिटी मिळाली आणि रिअल टाईम डेटा वापरून कस्टमरचे ट्रेंड लगेच समजले. आणि आज सिच्युएशन अशी आहे की ऋतिक रोशनला इक्वेशनमधून काढलं तरी ब्रँड टिकेल, कारण हा फक्त सेलिब्रिटी ब्रँड नाही, हा एक फुल फ्लेज इंडियन लाईफस्टाईल मूव्हमेंट आहे. एक ॲक्टरच्या नावापेक्षा जास्त पॉवरफुल ब्रँड कसा बनला हे HRXने प्रूव्ह केलं. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.